सेनेचे मनोबल उंचावण्यासाठी देऊळगाव राजात शिवसेनेची तिरंगा रॅली। पहलगाम हल्ल्यात ऑपरेशन सिंदूरने चोख उत्तर देत संरक्षणाला प्राथमिकता देऊन घरात घुसून पाकिस्तानची केलेली हानी व नाचक्की ही देशवासियांसाठी भूषणावह बाब असून आपल्या भारतीय सेनेचे मनोबल उंचावण्यासाठी आणि विजयी भवासाठी शिवसेनेने तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते। सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात विकासात्मक अष्टपैलू कामगिरी करणारे माजी आमदार तथा नगरसेवक, मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या संकल्पनेला आकार देणारे युवा नेतृत्व श्रीनिवास खेडेकर, दीपक बोरकर, रणजित काकड, दीपक पवार, नंदन खेडेकर, गोपाल व्यास, अनिल चित्ते, अमोल काकड, समाधान काकड, शिवाजी कुहिरे, मार्गदर्शक तत्व जोपासणारे विजयदेव उपाध्ये, जगदीश मीनासे यांची सर्व शिवसेनेची असलेली टीम यांनी आपापल्या दुचाकीवर तिरंगा लहरवत वंदे मातरम, अमर रहे वीर जवान अमर रहे, भारत माता की जय अशा गगनभेदी घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यापासून गोपीनाथ मुंडे व्यापारी संकुल समोरील अमर जवान स्मारकापर्यंत रॅली काढण्यात आली। तदनंतर सिंदूर ऑपरेशन हे ज्यांच्यामुळे हे नाव देण्यात आले ते म्हणजे महिलांचे कुंकू पुसल्यावरून जे नाव दिले ते सिंदूर म्हणूनच त्या पहलगाम हल्ल्यात कुंकू पुसलेल्या महिलांना सुद्धा स्मरणार्थ हातात तिरंगा घेऊन वीर जवान स्तंभावर सौ भाग्यश्री खेडेकर, सौ संगीता मोगल, सौ पूजा खांडेभराड, सौ रुपाली डोनगावकर, सौ स्वाती आढाव, सौ अंजली हेलगे या महिलांनी सुद्धा भारतीय सेनेला सलामी देत पंतप्रधान, तीनही दलाचे प्रमुख, सैन्यातील महिला प्रमुख सोफिया यांच्यासह इतरही महिलांना महाराष्ट्रीयन मुजरा केला आणि तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला। प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा। जवान अमर रहे, वीर जवान अमर रहे, वंदे मातरम, विजय असो, विजय असो। We're that keep up to